नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे गोदावरी या तुरीच्या वाहनाचे बिडर डॉक्टर दीपक पाटील हे आज पळसखेडा मुरतड येथील SRT शेतकरी किसनरावजी सोनुने यांच्या तुरीच्या या प्लॉटवर भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या सोबत SRTचे कुसळीचे वैद्य सर हे पण आहेत आणि इतर परिसरातून बरेचसे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी या तुरीच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ। याबाबत आता या ज्या शेतीचे मालक आहेत किसनरावजी सोनुने साहेब यांना याबाबत आपण थोडक्यात माहिती विचारू। दादा, हे वाहन कसं वाटतं तुम्हाला गोदावरीचं? एकदम चांगलं वाहन आहे बरं, तुम आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वाहन लावायला पाहिजे। किती एकराचा तुमचा हा प्लॉट आहे? हा माझा 3-3.5 एकराचा प्लॉट आहे हा, आणि गोदावरी वाहन आहे। या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता, गोदावरी या वाहनाची ही तूर आहे आणि अशा जबरदस्त शेंगांनी आपला हा प्लॉट या ठिकाणी बहरलेला आहे। 3.5 एकराचा हा प्लॉट आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं मर वगैरे झालेली नाही। एकदम जबरदस्त शेतकऱ्यांना खूप प्रचंड असं पैसा देणार हे पीक आहे। या ठिकाणी आता या शेतीचे जे मालक आहेत त्यांचे वडील आपले आजोबा, त्यांचा परिचय घेऊ। बाबा, तुमचं नाव सांगा। माझं वाळूबा, पूर्णाजी वाळूबा सोनुने, सोनुने। हे कोणतं वाहन आहे बाबा? गोदावरी। गोदावरी। हा, कसं आहे हे? एकदम छान आहे। एकदम छान आहे। हो, तुम्ही असं वाहन कधी बघितलं होतं का? आता तुमचं वय नाही बा, वय किती बाबा तुमचं? माझं 90 वर्ष वय आहे। तुमचं 90 वर्ष वय आहे। हो, पण तुम्हाला 90 वर्षामध्ये असं तुरीचं वाहन कधी बघायला मिळालं का? भेटलंच नाही। नाही का? नाही नाही, बरं, हे कशा पद्धतीने तयार केलेलं आहे? आता ही लागवड कशी केलेली आहे? आता दादांनी SRT पद्धतीनं हे शेती केलेली आहे। हो हो, याला नांगरलं नाही, रोटेटर केलं नाही। नाही आणि तुमच्या जमान्यात पहिलं काय करत होता तुम्ही? नांगरणं रोटे मारणं वखरणं। बर, आता हे SRT पद्धतीनं बिना मशागतीचं, बिना नांगरणीचं हो, कशी वाटते तुम्हाला हे? लय छान। तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता? आता असंच सांगणार आहे आम्ही। काय सांगणार? हे याच्यासाठी करा तुम्ही, हा हसणार नाही तुम्ही। हा, याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की बा काय करे हा चांगलं आहे ते। जबरदस्त आहे का नाही? हो हो हो, कुठली मशागत न करता हे हो. सुंदर पीक आलेलं आहे। आपण बिलकुल बिलकुल। या ठिकाणी आता उत्पन्न येईल बाबा, डॉक्टर साहेब बोलते उत्पन्न किती येईल आता मी काही सांगू शकत तरी अंदाज? अंदाजे अंदाज आता तर आम्ही तर लगे 50 क्विंटल वर बी खुश आहे। 3 एकरला 3.5 एकरला बी 50 आहे, म्हणजे आमच्या बापानं पाहिलंच नाही ना। एवढं उत्पादन एवढं उत्पन्न उरालंय नाही हे। घरचे घरला गेले ना। घरचे काय आता बाकी लोक गण म्हणतात ते 70 ते 75 ते 80 लोक सांगू राहिले आम्हाला, पण आम्ही 50 वर खुश आहे। असं आहे का? हो बर 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 बर। आता याच ठिकाणी आपले कुसळीचे हो, इथं या ठिकाणी या परिसरातून बरेचसे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांनाही विचारू की दादा, कसं वाटतं तुम्हाला हे वाहन? तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि एक सांगा। विष्णू किसन सोनुने, राहणार पळसखेडा मुरतड, तालुका भोकरदान, जिल्हा जालना। हा हा, ही SRT ची पद्धत ही अच्छा अच्छा, ही नवीनच आणली आमच्या गावामध्ये हा किसनरावनी, बर, पण काही लोकांचा भरोसा बसत नव्हता। हा हा हा, आता ही 1 नंबर तूर पाहून प्रत्येक शेतकरी आजूबाजूच्या गावचे सुद्धा भेटीला येऊ राहिले बर आणि भेट देऊ राहिले। बर, हा 3.5 एकराचा प्लॉट आहे, गोदावरी वाहन आहे, हा हा, आणि त्या गोदावरी वाहनाचे हम्म, प्राचार्य सुद्धा आमच्या सोबत आहे। हो हो, हा, त्यांनी भेट दिली या तुरीच्या वाहनाला की बा आमचं वाहन कसं काय आलं तुमच्या शेताला। हा हा, त्या शेतीमध्ये स्वतः येऊन भेट दिली आणि वाहन चांगलं आहे, भरगच्च आलेलं आहे, एकदम भारी वाहन आलेले एकदम भारी वाहन आहे। साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूपच असं जबरदस्त
वाण हे शोधून काढलेलं आहे. हो. माझी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने जे चांगलं वाण आहे, हम्म. शुद्ध बीजापोटी फळे रसाळे गोमटी, जे तुकाराम महाराज सांगतात त्या उक्तीप्रमाणे साहेबांनी खरोखरच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी डॉक्टर साहेबांनी आपल्या या शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी हे वाण शोधून काढलेले आहे. त्यांनी खूप मोठे कष्ट यासाठी घेतलेले आहे आणि त्यांना खूप दिवस या वाणावर संशोधन करण्यासाठी वेळ लागलेला आहे. त्यांच्या परिश्रमातून हे शेतकऱ्यांसाठी खरोखरच शेतकऱ्यांचं कल्याण करणारे हे वाण आहे. या ठिकाणी आता करंजगावहून आपले SRTचे शेतकरी पण आलेले आहेत. त्यांना आपण विचारू, दादा तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि हे वाण कसं वाटतं तुम्हाला हे सांगा. मी विजय मुक्त्यार सिंग खंडाळकर, राहणार कल्याणी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी हे तुरीचं गोदावरी वाण पाहण्यासाठी आलो. याला एका जागी 10-20 घरचे घस आहे आणि SRT पद्धतीने लागवड केली. याचं एकरी उत्पन्न 15 ते 16 क्विंटल यायला पाहिजे एकरी. एकरी पूर्ण 8 फुटाचा पट्टा. आता मध्ये पण तुम्ही दाखवू शकता का कसं पीक आलेलं आहे? चला मध्ये, हे बघा, हे घरचे घस. चला दाखवा दादा. हे बघा, हे तुरीचे घरचे घस. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, किती प्रचंड अशी तूर आलेली आहे. पूर्ण तुरीच्या वजाने पूर्ण झाड जमिनीला टेकलेलं आहे. इथं बघू शकता एका जागी एका झाडाला 5 का 10 किलो माल निघतो, काय सांगितलं होतं. एका झाडाला 5-10 किलो माल निघेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी बघू शकता आपण पूर्ण प्लॉट मध्ये जरी हिंडलो आपण तर जे अशीच कंडिशन आपल्याला मिळून येणार आहे. हे बघू शकता पूर्ण हा 3.5 एकराचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी दादांनी कुठल्याही प्रकारची आंतर मशागत केली नाही. SRT पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे, शून्य मशागत तंत्राने. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बळसावळे दादा यांनी हे तंत्र शेतकऱ्यांसाठी विकसित केलं आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा अवलंब करावा. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी, दादा तुमचा नंबर सांगा. 95 79 98 84 15. या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा 8007 15 50 44 या नंबरलाही तुम्ही संपर्क करू शकता. SRT दादा- आणि गोदावरी हा, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन एवढं जमलेलं आहे. आतापर्यंत दीपक पाटील सरांचे मी बरेच भाषण ऐकले. त्यांनी सांगितलं होतं की याचं 6 फूट अंतर ठेवा, पण या ठिकाणी आपण पाहतोय हो, की एक बेड मध्ये सोडलेला आहे हा हा, आणि 8 ते 9 फूट अंतर असावं मधलं. 8च फूट आहे आता 8 दादा. फूट अंतर हे हा, पण हा. याला कमी पडतंय. हो, कमी पाटील पड. साहेबांना विनंती करतो की पुढचे असे जर आपले शेतकरी लागवड करणार असेल तर आपणही आता 1-2 फुटांनी हे अंतर वाढवलं पाहिजे, सांगायला पाहिजे. 10 फुटापर्यंत, म्हणजे आतापर्यंत आपण 6 फूट सांगत होतो. 6 फुटापासून 10 फुटापर्यंत सांगतो. जमिनीची 6 फुटापासून 10 फुटापर्यंत जसं जमिनीचा प्रकार असेल, हलकी मध्यम असेल तर 6 फुटावरती आपल्याला ओके होत आहे. परंतु जसं जसं जमीन भारी होत जाईल 10 फुटापर्यंत तसं मग 8 फूट 10 फुटापर्यंत जास्त. कारण कसं आहे की अंतर वाढवलं की आपली झाडांची संख्याही कमी होऊ नये. पण मग फवारणीचं जे आपण फवारणी करतो ते नियोजन चांगलं होतं. यात फवारणी करायला काय असतं मग आम्हाला? आता मागची पाळी फवारणी करायला अशा प्रकारचा हा सुंदर तुरीचा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे लक्ष दिल्यापेक्षा तूर हे नगदी पीक आणि चांगलं उत्पादन देणारं पीक आहे.